हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलंच की हेअरस्टाईलिंगसाठी हेअर स्टक करून ठेवण्यासाठी कुठले पिन्स वगैरे लागतात, म्हणजे त्याच्या रिलेटेडचे प्रोडक्ट जे होते ते मी तुम्हाला बेसिक दाखवले. इन डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवेन नक्की, बिकॉज माझं ना अर्ध्या गोष्टी हेअर रिलेटेड मुंबईमध्ये आहेत. सो मी जेव्हा ते आणेल ना तेव्हा तुमच्यासोबत शेअर नक्की करेल, किंवा तुम्हाला दाखवायला ज्या वेळेला मिळतील मला ॲट अ टाईम सगळ्या गोष्टी, तेव्हा मी नक्की तो व्लॉग करेल. बट बेसिकसाठी जे लागतात ते मी नक्की तुम्हाला दाखवलेत ह्या व्हिडिओमध्ये. सो ते व्लॉग तुम्ही नवीन असाल, आता हा व्हिडिओ बघत असाल तर माझा आधीचा व्लॉग नक्की चेक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की बेसिक तुम्हाला हेअरसाठी जे प्रोडक्ट लागतात ते तुम्हाला दाखवलेले आहेत. सो बेसिकमध्ये आता तुम्हाला मेकअप करण्यासाठी कुठले प्रोडक्ट्स मेकअप करण्यासाठी, सो त्या आज आपण बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. सो चालू करूया आपण व्हिडिओ. जास्त वेळ नाही घेत मी तुमचा, बिकॉज आय नो की प्रत्येकजण आपल्या कामामध्ये असतं, प्रत्येकाला खूप लवकर पुढे जायचं आहे, सो एवढा टाईम नसतो. बट पेशन्स ठेवा लाईफमध्ये. कॉम्पिटिशन कोणासोबत नका करू, सिरियसली बोलते. स्किप करायची सवय तुम्हाला आत्तापासून लागली तर तुम्ही सगळ्याच गोष्टी तुम्ही स्किप करणार लाईफमध्ये. सो बघा पेशन्सफुली. तुम्हाला व्हिडिओ नक्की हेल्पफुल असेल तर तुम्हाला पण त्या गोष्टीचा फायदा होईल. सो ते नीट बघा. ओके. देन इथे आता मी तुमच्याजवळ शेअर करते की बेसिकसाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात त्या. सो येस, CTMP म्हणजे क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझर प्रायमर. ओके. सो आता ते इन डिटेलमध्ये सांगेन की कुठल्या टाईप स्किन टोननुसार तुम्हाला कुठले प्रोडक्ट यूज करायचे आहेत, बिकॉज प्रत्येकाच्या स्किनला ते प्रोडक्ट मॅच पण झाले पाहिजेत. सो तो व्हिडिओ वेगळा आपण बनवू. आता जस्ट तुम्हाला बेसिक मेकअप करण्यासाठी जे पण प्रोडक्ट लागतात ते मी तुम्हालाच दाखवते. सो क्लिन्झिंगमध्ये तुम्हाला फर्स्ट काय करायचं तर तुम्ही ब्राईटचा फेस वॉश करू शकता, किंवा आपल्याकडे क्लिन्झिंगसाठी असे वाईप्स येतात त्याच्याने करू शकता, किंवा डीप क्लिन्झिंगसाठी क्लिन्झिंग मिल्क येतं त्याच्याने करू शकता, किंवा उन्हाळ्याचं सीझन चालू असेल तर क्लिन्झिंगच्या आधी तुम्ही फेस वॉश झाल्यानंतर थोडंसं आईस फेसवरती फिरून घ्या. त्याच्यानंतर म्हणजे असे प्रकार आहेत म्हणजे क्लिन्झिंगसाठी. ठीक आहे. सो मेन बेस्ट आहे प्लस क्लिन्झिंग करून घ्यायचं, म्हणजे फेस थोडक्यात वॉश नाही केलेला आहे आणि क्लायंट कसं बसतं आपल्याला नाही माहिती, बट मेकअपच्या आधी आपल्याला नेसेसरी आहे की करायचंच आहे. सो हे क्लिन्झिंग वाईप्स आहेत, वेट वाईप्स, त्याच्याने तुम्ही क्लीन करू शकता. सो हे म्हणजे हे लक्षात ठेवा, थोडक्यात C मीन्स क्लिन्झिंग. सो क्लिन्झिंगसाठी तुम्हाला काय करायचं आहे, वेट वाईप्स ठेवायचे आहेत. ओके. क्लिन्झिंगचे प्रकार तुम्हाला सांगितले कसं करू शकता तुम्ही. सो हे क्लिन्झिंगसाठी तुम्हाला वेट वाईप्स सांगितले. क्लिन्झिंग म्हणजे C, ते असं लक्षात ठेवायचं. T म्हणजे टोनर, P म्हणजे प्रायमर, M म्हणजे मॉइश्चरायझर. ओके. सो असं लक्षात ठेवा, म्हणून ते बोलतात CTMP. सो म्हणून बोलतात ना आधी CTMP स्ट्रॉंग करा, देन मेकअप खूप चांगला होतो. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते क्लिन्झिंग दाखवलं. क्लिन्झिंग टोनरसाठी हा जॉवेजचा टोनर माझा दुसरा की तिसरा असेल. मी खूप यूज करते, खूप स्किन केअरमध्ये पण असतो माझा. डेली असं नाही बोलू शकत, बट 2 दिवसांनी तरी हा टोनर यूज करते मी. त्याचा खूप चांगला फेसवरती माझ्या ग्लो येतो यूज करते तर. सो रिफ्रेशमेंटसाठी हा यूज करतात, म्हणजे क्लायंट थकलेले असतात, बिकॉज आधीचे पण खूप सारे प्रोग्राम झालेले असतात लग्नाच्या आधी, हळद येते, धावपळ असते खूप नवरी मुलगीची. सो एक थोडंसं रिफ्रेशमेंट आणि त्याचं स्मेल तुम्हाला ज्या पण कुठल्या फ्लेवरचं तुम्हाला आवडतं ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये घेऊ शकता. सो असं हे स्प्रेमध्ये मिळतं. सो हे घ्यायचं. क्लिन्झिंग टोनर झालं, ह्याला टोनर बोलतात. ओके. टोनर. मग ते गुलाब जेल असेल ते पाणी मिळतं, ते सॉरी काय बोलते यार, फंबल होतं मध्ये. गुलाब जेलचं ते वॉटरमध्ये रोज वॉटर. ओके. रोज वॉटर हे इनफ होतं. सो रोज वॉटर मला बोलायचं होतं म्हणून माझी फंबल होत होती. सो हे रोज वॉटर पण तुम्ही ॲज अ टोनर म्हणून यूज करू शकता. सो ते म्हणजे तुम्हाला थोडक्यात कळलं. आधी आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं आहे. मग ते कुठल्या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे तुम्ही बघा. एखाद्याचे ओपन पोर्स असतील, एखादी पिंपल दिसते, थोडं चांगलं अजून डीप क्लीन करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या प्रकारे जा. बट क्लिन्झिंगमध्ये हे वेट वाईप्स आणि टोनरमध्ये कुठल्याही फ्लेवरचा टोनर जो तुम्हाला आवडतो, तुम्हाला स्मेल आवडतो किंवा क्लायंटला आवडेल असं. ओके. 2-3 फ्लेवरचे ठेवा जर तुम्ही चांगले प्रो असाल, तुमच्याकडे चांगले ऑर्डर्स येत असतील तर. ओके. सो हे टोनर. देन अगेन तुम्हाला सांगते, टोनरसुद्धा तुम्हाला स्किन टाईपनुसार कुठले असतं, प्रत्येक ब्रँडचं वेगवेगळी व्हॅल्यू आहे, त्याचे वेगवेगळे यूज आहेत, ते बघूनच घ्या. बट टोनरमध्ये हे टोनर क्लिन्झिंग टोनिंग मॉइश्चरायझरचं पण सेम आहे. ऑइल बेससाठी किंवा ड्राय स्किन,
ऑइली स्किन, नॉर्मल स्किन, कॉम्बिनेशन स्किन टाईपचे प्रकार येतात ते तो वेगळा असेल पार्ट आपल्या व्हिडिओचा नेक्स्टमध्ये. बट क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर, देन प्रायमर. सो आता मॉइश्चरायझर आधी तुम्हाला दाखवते. मॉइश्चरायझर कुठे ठेवलं यार मी? पहिलं असं मॉइश्चरायझर भेटत नाही, बट निव्याचं मॉइश्चरायझर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये स्किन केअरचे वगैरे बघितलं असेल. सो तो मी यूज करते. सो बेसिकमध्ये तुम्ही तो ठेवू शकता किंवा अजून पण कुठले खूप सारे आहेत ब्रँड्स बेसिकमध्ये. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घ्या व्यवस्थित. ओके. सो मॉइश्चरायझर, देन प्रायमर मी हे बेसिकमध्ये पण इनसाईडच ठेवते. आणि काही गोष्टी बेसिकमध्ये असं नका करू की खूप लोअर यूज करायचे, बिकॉज बेसिक करता तुम्हाला तुमच्या स्किनची वाट नाही लावून घ्यायची. म्हणून अगदीच महागातलं नाही, बट असं काही नाही आहे की कमी प्राईजवाले पण प्रोडक्ट खूप चांगले काम करतात. आता ह्याची पण एवढी काही प्राईज नाही आहे, 260 समथिंग आहे, बट मस्त आहे ना. आता फेससाठी तुम्ही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. सो हे इनसाईडचं प्रायमर झालं. क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर, प्रायमर, हे प्रायमर आहे. ओके. आता मी प्रत्येकाची यूज नाही सांगत की हे कशासाठी वर्क करतं कशासाठी नाही, बट तुम्हाला एक लिस्ट समजावी त्याच्यासाठी. सो हे प्रायमर झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असतं, हे जे डार्क सर्कल असतात ना ते तुम्हाला कवर करायचे असतात, किंवा डार्क स्पॉट्स असतील, पिंपल्स असेल. सो त्याच्यासाठी तुम्हाला मेन काय करायला लागतं, ते हाईड करण्यासाठी करेक्शन करावं लागतं, राईट. मग करेक्शन करण्यासाठी तुमच्याकडे दाखवते तुम्हाला. करेक्टरसाठी हे कन्सिलर आहे. हे कन्सिलर आपण यूज करतो. आणि करेक्टरचं पण एक वेगळं पॅलेट येतं. ते तुम्हाला सांगू, माझ्याकडे एक पॅलेट आहे त्याच्यामध्ये पण कुठे गेलं यार ते. ओके. करेक्टरसाठी जे ऑरेंज कलर वगैरे लागतात ना, हे बघा, हे असं एक पॅलेट मिळतं. सॉरी मी थोडंसं म्हणजे इकडे तिकडे बघत होते, बट जे आहे ते रिअल. सो हे क्यूटी ब्युटीचं आहे पॅलेट. कवर ऑल कन्सिलर, करेक्टर अँड कॉन्टर पॅलेट. म्हणजे याच्यामध्ये ते तिन्ही शेड्स आहेत जे तुम्हाला कन्सिलर करण्यासाठी, करेक्टर करण्यासाठी, कॉन्टरिंग करण्यासाठी जे कलर तुम्हाला लागतात ते ह्याच्यामध्ये आहेत. आणि हे बरं पडतं ना, ऑल इन वन, एका ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे शेड्स मिळतात. सो हे असं आहे. सो हे तुम्ही घ्या, म्हणजे बेसिकसाठी पण बेस्ट पडेल. क्रायलॉन वगैरेचे पण तुम्ही घेता. सो हे असं ठेवा एखादं, जे तुम्हाला एका ह्याच्यामध्ये सगळे कलर्स मिळतील. ओके. देन तुम्ही इन्व्हेस्ट करायची तुम्हाला फाउंडेशनमध्ये. तुम्हाला बेसिकमध्ये पण तिन्ही शेड ठेवायला लागतील. डार्क, थोडंसं लाईट, मीडियम वगैरे असे प्रत्येक टाईपचे तुम्हाला फाउंडेशन ठेवायला लागतील. बघा, हे मी मेबेलिनचं माझ्याकडे आहे. हे मी जास्त यूज नाही करत आता, बिकॉज मी अवॉइड करते की स्वतःवरती मेकअप खूप कमी करू. बट फाउंडेशन तुम्हाला लागणार. आता मी तुम्हाला व्हिडिओ म्हणून दाखवते, म्हणून तुम्हाला सांगते की फाउंडेशन्समध्ये पण हे फॉरएवर 52चं, हे मेबेलिनचं आहे. अजून पण चांगले ब्रँड्सचे तुम्ही घेऊ शकता. म्हणजे फाउंडेशन पण आलं तुमच्या लिस्टमध्ये. समजलं तुम्हाला काय काय घ्यायचं ते. फाउंडेशन झालं. देन फाउंडेशनवर हे सेट करण्यासाठी तुम्हाला लागतं हे कॉम्पॅक्ट पावडर लागते. देन डस्ट पावडर लागते, म्हणजे ट्रान्सल्युशन पावडर बोलतात. सो ही ट्रान्सल्युशन पावडरचा असा डब्बा मिळतो. हे कॉम्पॅक्ट पावडर आहे. आणि तुम्हाला दाखवते ते पण. हे बघा असं. खूप कसं दाखवू यार, वेट, आय विल जस्ट शो यू. बघा, दिसण्यात पण नाही आहे. सो हे सेट करण्यासाठी फाउंडेशन पुरा ड्राय झाल्यानंतर. ओके. देन मेन गोष्ट तुम्हाला दाखवेल नंतर मी ह्याच्यानंतर. सो हे समजलं तुम्हाला. CTMP झाली, क्लिन्झिंग, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर झालं. देन आपण येणार आहोत करेक्टरसाठी, म्हणजे करेक्ट करायचं ना, जे 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 काही असं घाण दिसतं आपल्या फेसवरती ते म्हणजे हाईड करायचं आहे. त्यासाठी करेक्टर, म्हणून त्याचं नावच तसं आहे, करेक्टर, जे आपण करेक्ट करतो आहे. ओके. एखादी चूक असते ना आपली, आपण करेक्ट करतो तसं, ते म्हणून करेक्टर. ओके. देन कन्सिलर, त्याच्यानंतर कन्सिलर, करेक्टर वगैरे जे काय असेल ते. सॉरी, मला तर सध्या व्हिडिओच्या नादामध्ये विसरायला होत असेल. कॉन्टरिंग वगैरे. ओके. सो ते तुम्हाला घेऊन ठेवायचं आहे. त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला
ट्रान्सल्युशन पावडर झाली, तुम्हाला दाखवली. कॉम्पॅक्ट पावडर पण तुम्हाला दाखवलं. देन तुमच्याकडे सेटिंग स्प्रे पाहिजे, हा लॉंग लास्टिंग मेकअप फिक्सर. सेटिंग स्प्रे नाही, म्हणजे सेट करण्यासाठीच फिक्सर पाहिजे, मेकअप एकदम फिक्स करण्यासाठी. ओके, सो हा फॉरेवर 52चा आहे माझ्याकडे आणि मी हाच वापरते. बेसिक असू दे किंवा माझे चांगले लेन्स असतील, सध्या तरी मी हाच यूज करते. सो हा एक स्प्रे. देन डन, तुमचं मेकअप ऑलरेडी सेट. आत्ता आलं पण आय मेकअपकडे किंवा लिपस्टिकचे शेड्स वगैरे. तर आय मेकअपसाठी बेसिकमध्ये माझ्याकडे हे वालं पॅलेट आहे. याच्यामध्ये हे ब्लॅक, ब्राऊन असे शेड्स असतात. सो हे, त्याच्यानंतर ब्लशर पॅलेट, हे असं ब्लशर पॅलेट. ओके, देन हायलायटर्सचे हे कलर. सो हे लक्षात ठेवा लिस्टमध्ये तुम्हाला. देन तुमच्याकडे लागेल आय मेकअप करण्यासाठी असा पॅलेट, जो की माझ्याकडे आहे कार्निवलचा. ओके, तुम्हाला ओपन करून दाखवू का? मी दाखवते, बट तुम्हाला एक लिस्ट समजावी की तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल ना मार्केटमध्ये, तुम्ही कोर्स केल्यानंतर, असं तुम्हाला लगेच कळेल की मला आय मेकअपचं पॅलेट घ्यायचं आहे किंवा करेक्टर घ्यायचं आहे किंवा एखादं ब्लशर घ्यायचं आहे कुठल्या तरी कलरचं. सो त्याच्यासाठी. सो हे असं आहे हे पॅलेट. हे पॅलेट तुम्ही बेसिक असेल, तुम्ही हे थोडं आहे म्हणजे रेंजमध्ये, हे घेऊ शकता तुम्ही. बेसिकमध्ये पण हेच ठेव, बिकॉज पॉप ऑफ कलर पण खूप चांगले मिळतात ह्याच्यामध्ये. म्हणजे व्हरायटीज आहेत खूप कलरमध्ये, याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, म्हणून मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली. ओके, सो मेकअपमध्ये हे झालं. आयब्रो डिफायनर दाखवलं तुम्हाला. देन तुम्हाला म्हणजे हे पण दाखवते ना, प्रॉपर सगळं दाखवते तुम्हाला, ब्रश वगैरे. सो असा एक ब्युटी ब्लेंडर म्हणजे फाउंडेशनसाठी. देन हे सगळे मेकअपचे ब्रशेस आहेत, बेलीचे ब्रश आहेत बघा. हे असं ब्रशचा सेट मिळतो, तो घ्या. ओके, आणि हाच घ्या बिकॉज हा बेस्ट आहे आणि तुम्हाला रिझल्ट नंतरच समजेल. मी तुम्हाला सांगते, माझ्यावरती ट्रस्ट ठेवा. हाच घ्या तुम्ही सेट, पुरा सेट मिळतो, तो घ्या. देन वॉटर रिमूव्ह करण्यासाठी ह्या गार्नियरचा आहे. मला नाही बोलताना फंबल होतं. मिस क्लिअर वॉटर काय त्रास असेल ते प्लीज यार समजून घ्या, मला हसू नका. बट मी असं क्लिन्झिंग वॉटर आहे, गार्नियरचा आहे, स्किन नॅचरल्स. ओके, सो हे कशासाठी? मेकअप तुम्हाला जेव्हा रिमूव्ह करायचं आहे, सो ह्याच्यासाठी ते वॉटर आहे. हे तुम्ही असं म्हणजे कपसावरती कॉटन वगैरे असं त्याच्यावरती घेऊन क्लीन करू शकता. देन हे ब्रश वगैरे आहेत. देन तुम्हाला दाखवते, ही तुमच्याकडे अशी ना जेल पाहिजे, टू वे जेल. ओके, सो ही कशासाठी लागते? जेव्हा तुम्ही ग्लिटर ॲप्लिकेशन करता, तर ते डायरेक्ट कलरवरती तुम्ही नाही करू शकत, ते पूर्ण ग्लिटर्स असतात, ते खाली पडतात, म्हणून ही जेल असते. ही जेल अप्लाय केल्यानंतर तुम्ही ग्लिटर ॲप्लिकेशन करू शकता आय मेकअप करताना. सो हे एक. देन मस्करा. ओके, मस्करा झाला. त्याच्यानंतर हे असे फिंगर असे पफ मिळतात, हे छोटे छोटे असे अडकवायचे तुमच्या बोटा असं ठेवता ना तुम्ही काय करताना वगैरे, बोट वगैरे, ते आपले बोट असे उठले नाही पाहिजे फिंगर्स वगैरे. सो हे असं ठेवण्यासाठी ते. देन लायनर. देन लिपस्टिकचे शेड्स तुम्हाला जे लागणार आहेत ते तुम्ही ठेवा. ब्राईडला रेड वगैरे लागतो, रेड, मरून, पिंक कलर, म्हणजे हे जे मेन कलर आहेत ते. देन न्यूड. देन हा आय बेस आहे व्हाईट कलरचा, व्हाईट कलर त्याच्यावरतीच कलर उठून दिसतात, म्हणून हा बेस पहिला लावायचा. ओके, सो ते आय बेस. हे कसं एक शार्पनर ठेवलं, म्हणजे जे पेन्सिल्स असतात ना, आयब्रो पेन्सिल्स वगैरे, ह्याच्यासाठी म्हणून ते ठेवलं आहे. बघा इन डिटेल तुम्हाला दाखवते. ओके, हे झालं. त्याच्यानंतर मस्करा दाखवलं, लायनर दाखवलं, हे काजळ वगैरे पण दाखवलं. देन तुम्हाला सांगते, हां मेन राहिलं आपला. खूप पसारा काढून बसली आहे मी तुमच्यासाठी, माहिती आहे. हे लेन्स लागतात आणि हे लेन्स तुम्हाला नीट ठेवायचे असतील तर ते काढून रियूज करायचे असतील तर तुम्हाला हे कंटेनर, ह्याच्यावरती लिहिलेलं आहे लेफ्ट राईट. ओके, सो लेफ्टवालं काढून झालं की लेफ्टमध्ये ठेवा, राईटवर काढून झालं की राईटमध्ये ठेवा. सो हे असं छान मिळतं हे कंटेनर असे असतात. ह्याच्यामध्ये ते सोल्युशन मिळतं त्याचं, ते टाकायचं ड्रॉप आणि त्याच्यामध्ये लेन्स ठेवायचे. ओके, देन आय लॅशेस लागतात आपल्याला. हे बघा माझ्याकडे किती पॅलेट्स आहेत वेगवेगळे. जसं तुम्ही प्रो व्हाल, तुम्हाला आवड होईल तसं तुम्ही एक गोष्ट घेऊन ठेवा. फिक्सर पण बघा, असं एकच नाही आहे, हा पण आहे एक फिक्सर माझ्याकडे.
प्रायमरसुद्धा माझ्याकडे हा एक आहे. देन हायलायटर, हे लॅशेस आहेत, आय लॅशेस गाला कंपनीचे आहेत, खूप चांगले बसतात म्हणून. आणि ओके, मस्त. तुम्हाला जे जसे पाहिजेत, तुम्हाला ज्या शेपमध्ये हवेत तसे घ्या, क्लायंटला सूट होतील असे. ओके, सो दॅट्स इट. हे इनफ आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत मेकअपसाठी. ओके, आणि गाईज तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा वाला व्लॉग कसा वाटला. आणि डिस्पोजेबल शीट्स असते जे तुम्ही क्लायंटला बसवतात, सो ती पण एक घेऊन ठेवा. जे काही कवर करायचं राहिलं असेल मे बी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की कवर करेल. ओके, सो मला प्लीज कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत एवढं शेअर केले चांगली गोष्ट माझ्या लाईफमधली. आणि तुम्ही जर मुली असाल आणि तुम्ही मेकअप आर्टिस्टचा कोर्स करताय, तुम्ही आत्ता जस्ट खरेदीसाठी वगैरे जाता आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचला असेल तर नक्की बघा. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. सो म्हणून सो चलो बाय. नेक्स्ट तुम्हाला काय पाहिजे ह्या फील्डमध्ये, कुठला एखादा टॉपिक असेल त्या गोष्टीवरती मी बोलू का, किंवा त्या गोष्टी तुम्हाला दाखवू. सो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो चलो बाय बाय गाईज, लव यू ऑल.